पण प्रश्न हा कितीतरी वेळा एक्सटेन्शन संपली विचारून आणि होतंय काय एक इश्यू आहे. खरं तर इलेक्ट्रिकच्या बाबतीतला विषय आपलं पालिकेचं मत काय येतं, ही जागा MSCBला जर आपण सबस्टेशन इथं करून सबस्टेशनच्या ह्याला पालिकेने जागा द्यायला नकार दिला, 5 वर्षानंतर ही जागा MSCBच्या मालकीची, त्याच्यामुळे जागा देत नाही. आणि आज कोण देत नाही? आपण पालिका. आणि आज सप्लाय याला घेतलाय पुण्यधामवरनं, येवलेवाडीवरनं आणि मार्केट यार्डवरनं या सबस्टेशनला इलेक्ट्रिकचा सप्लाय घेतो. म्हणजे खूप नाही नाही खरं सांग. आज फक्त विषय काय, आपण हे MSCB मालक होती म्हणून जर आपण जर जागा जर देणार नसेल त्यांना, शेवटी MSCB सुद्धा काही महावितरण सुद्धा आपलाच भाग आहे ना. तिचं काकडे फक्त एक्सप्रेस फीडर माझं म्हणणं महावितरणला तुम्ही जागा दिली तर इथल्या लोकांचं कमी दाबाने पण लाईट आहे. काल मला सांगत होते बिलकुल लोड नाही, मीटर घ्यायच्या मागणी आली, जागा पण आपण दिली आहे, फक्त त्यांना डेडिकेटेड याच्यासाठीच यूज करा. बाकी जनरल पर्पज साठी असं काय पुण्याने कुठे जायचं ॲम्युनिटी स्पेस वगैरे आपण नाही हो. तुम्ही नका असं करू. आपण द्या ना जागा, नागरिकांना पण सप्लाय नियमित दाबाने मिळेल आणि आपलं पिण्याचं पण हे पण होईल. असे तुम्ही स्पॉटलाईट काय आणि इथं पुणे महानगरपालिकेचं एक जलकुंभ आहे, इथं सप्लायचा काहीतरी प्रॉब्लेम आहे पंपिंग स्टेशनला. आणि काल मी धनकवडी कात्रज वगैरे भागात फिरत होतो, तर इथल्या अनेक सोसायटी धारकांनी आणि नागरिकांनी मला निवेदन दिलं की दादा आमच्याकडे नियमित दाबाने लाईट मिळत नाही, तर इथं जागा पण आहे आपली कॉर्पोरेशनची, इथं तुम्हाला सबस्टेशन पण उभं करायचं. जरा नवीन जी पद्धत आहे, मी परवा संजीव कुमारला पण सांगितलं की पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबई सारख्या, नवी मुंबई सारख्या जिथं जागेला खूप महत्व आलंय, तिथं असं कॉम्पॅक्ट जी नवी पद्धत आलेली आहे ते करून तुम्ही हे करा ना, उभं करा ना सबस्टेशन. नाही पण मला लगेच पाहिजे, ह्याच्यामध्ये मी तिथंच पारेशांच्याकडेच येईल ना सबस्टेशन. लोकेश चंद्रा इथं किती 33 बायचं कितीच लागेल सबस्टेशन? टोटल इथं 33 बायचं टाकायचं म्हणतात तर काय तुम्हाला विचारतो. मग 33 बाय 11 टाकला तर माझा इथल्या पाण्याचाही प्रश्न सुटेल आणि माझ्या इथल्या नागरिकांचाही प्रश्न सुटेल. ते त्याला तातडीनं त्याला किती जागा लागेल अतिशय कॉम्पॅक्ट करायची. राऊत साहेब का काय राऊत साहेब एसी 600 स्क्वेअर मीटर 6 गुंठे देतो. हा कमिशनर म्हणतात मी देतो 6 गुंठे जागा. इथे आहे की जागा त्याच्यामध्ये? ठीक आहे तातडीनं अधीक्षक अभियान अधीक्षक अभियान. मग तुम्ही हे कोण बोलतो? ते चीफ इंजिनियर हे अधीक्षक. अच्छा सॉरी हा सर, या ठिकाणी चालेल सर, करतो. हो सर. जागा या 33 बाय 11 22 बाय 11 सर. 33 लेवल नाही सर, इथे 22 काकडे 33 बाय 11च्या ऐवजी 22 बाय 11 केलं तर मला परत इथल्या नागरिकांचा लाईट अडचण येणार नाही सर. अच्छा, मग 6 गुंठे लागेल का 22 बाय 11ला? 33 ला तेवढीच लागते आणि 132 ला 2 एकर कमी.
जे करताना. ठीक आहे. आता कमिशनर म्हणतात मी 6 गुंठे जागा 1 आठवड्याच्या आत देतो. आता तुमच्या एसीबी आणि तुम्ही मला ताबडतोब प्रस्ताव पाठवायचा. मी वर्ण संजीव कुमार कडनं मंजूर करून घेईन. Yes. ओके, थँक्यू. थँक्यू.